पण काही लिमिटेशन्स आहे. तुमची नावं टाकल्याशिवाय ती टेक्नॉलॉजी पुढे आम्हाला नेणार नाहीये. सुनील आणि केसर आहे ना, जयनाम आहे. सुनील आणि जैनम म्हणजे केसर सोनारला कुठेतरी थांबवलं गेलंय. जैनमने मागच्या मॅच मध्ये जे क्रुशल स्टेजवरती षटकार मारले ना, त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन झालं बॅटिंग मध्ये. ही सुद्धा एक मोठी मॅच आहे, कारण समोर अबी11 कुर्ला ज्यांनी खूप धावा ठोकल्या आणि त्यांच्या समोर क्रिस 11. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. गेम इज ऑन. MCA क्वालिफाईड अजित चव्हाण सर आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समवेत मिलिंदजी पाचारणे सर. बॉलिंग ट्रॅक वरती अरुण थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. अकाउंट ओपन झालंय सिंगलने. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव आहे. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नव्हता. स्ट्राईक एंड वरती सुनील ज्यांचा मागचा हंगाम सुद्धा चांगला राहिला होता. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह आस्वाद तुम्ही घेऊ शकता. ट्रिपल एस लाईव्ह जर तुमच्याकडे लिंक नसेल तर सिम्पली तुम्ही जर ट्रिपल एस लाईव्ह यूट्यूबवरती सर्च केला तर पहिलीच तुम्हाला ही स्पर्धा दिसेल. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स त्याच्यावरती स्लाइस केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त आणि फक्त दर्शक बनून राहणाऱ्या असं वाटलं कठीण बॉल आहे, परंतु सुनीलने बॉल वरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि त्याचा फायदा मिळतोय. समोरच्या दिशेने उडवला फटका तर फसला. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न झाले. कॅच ड्रॉप. सन्माननीय आदरणीय संदीपजी कवळे सरांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार पाडतो. एक प्रमुख स्पर्धेचे आयोजक करते त्यांचा संघ शर्विल 11 सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. कॅमेरामॅनला विनंती आहे ही क्षणचित्र आपण टिपायची आहेत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आणि त्यासोबतच त्यांचा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये असणार आहे. क्रिकेटवरती विविध अर्थातच कोणत्याही विभागामध्ये स्पर्धा असू द्या, सरांची उपस्थिती नक्कीच तिथे असते. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. संदीपजी कवळे सरांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार पाडतोय. टोटल 8 वरती जाऊन पोहोचणार आहे. फुलर लाईनचा बॉल स्लॉट वरती आलाय खरा. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड सम. जैनमच्या फळीतून चेंडूला पाठवलाय हवाई सफर. जैनमला का प्रमोट केलं गेलं, कारण मागच्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलत होती आणि हे कॅप्टनला न्याहाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कॅप्टनने ते न्याहाळलं, त्याचा दिवस आहे, त्याला प्रमोट केलं आणि त्याने षटकार लगावला. समोरच्या दिशेने पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरी. जैनम पॉपिंग क्रीज मध्ये थोडंसं सेटल झाले. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पंचचा वापर केला. स्टँड अँड डिलिव्हर. पहिला षटकार लॉंग ऑनच्या वरून, दुसरा षटकार लॉंग ऑफच्या वरून. आता मात्र एक्सपिरियन्स गोलंदाजावरती दडपण आहे. अरुणकडे अनेक वर्षांचा अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु समोर युवा फलंदाज जैनम मागच्या 2 बॉलवरती हावी ठरलाय. षटकारांची हॅट्रिक लगावली जाईल का हे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. जैनम प्रयत्न होत आहेत. फटका फसतो. ट्रॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली है. ईट का जवाब पत्थर से, सिक्सर का जवाब विकेट से गॉन.
अरुण का मायक्रोफोन वरून मी एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे अशी अनाउन्समेंट केली गेली, त्याचं उदाहरण त्याने लगेचच दिलं. थोडंसं धीम्या गतीचा बॉल आणि रीच पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय अरुणचा, आणि त्यामुळेच जैनम जो या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरला असताना त्याची विकेट घेतली आहे. हर्ष पांचाल यशला इंट्रोड्यूस केलं गेलं. मागच्या मॅच मध्ये ज्याने तब्बल 22 धावा ठोकल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच यशला इंट्रोड्यूस केला गेला. धावफलक 20 वरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक महागडं जरी ठरलं असलं ना तरी शेवटच्या बॉलवरती ज्या विकेटची गरज होती तो जैनम त्याला माघारी परतवल्या, कारण 2 षटकार त्याच्या फळीतून आले होते. सुनीलने एक षटकार ठोकला. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी. मागच्या मॅचचा मारत मॅच. फुलर लाईनचा बॉल मनगटाच्या सहाय्याने हलक्या हाताने दिशा दिली आहे. सिंगल टोटल 21 या स्कोर कार्ड वरती आहे. 5 बॉलचा खेळ इथून या षटकातील बाकी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. मॅन ऑफ द मॅच ज्या दोघांनी पटकावली आहे त्यांचा सामना सुरू आहे आता. फ्लिक ऑफ द रेस्ट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बघता बघता चांगल्या चेंडूंना सन्मान देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, आणि दोन्ही बॅटर तेच करतात. दोन्ही बॉलवरती एलिव्हेटेड रूटचा वापरच केला गेला नाही, फक्त आणि फक्त अलॉंग द कार्पेट हा स्ट्रोक केला. मेरिट वरती फलंदाजी होते आतापर्यंत. पुढचा बॉल यॉर्करचा वापर, त्याला खोदून काढलाय समोरच्या दिशेने. एका धावेने धावफलकामध्ये बदल होईल. मागच्या 3 बॉल वरती ना सिंगल डबलचा वापर झालाय, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्याचा वापर होतोय. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. विकेट किपर द बीट झाला, त्यासोबतच प्रोटेक्शनला सुद्धा बीट केला. लॉंग स्टॉप रिजनला जो प्रोटेक्शन होता ना, प्रोटेक्शन साठी जो खेळाडू होता त्याला सुद्धा बीट केलं गेला. टोटल आता जाऊन पोहोचेल 26 या स्कोर कार्ड वरती. 3 बॉल चांगले हात आले. वाईडी शॉर्कर, त्याला खोदून काढलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत पोहोचेल ना 2 धावा कंप्लीट होणार आहेत का, तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. थ्रो वरती तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे विकेट किपरच्या मागे सुद्धा. 2 धावेच्या मदतीने धावफलक 28. 4 बॉल मध्ये जो ग्राफ एकदम वेगाने वाढत होता ना त्याला थोडीशी धीमी गती केली. सातारी मापसाप आपल्याला विनंती आहे, कॅप्टन किंवा कोणताही प्लेयर असेल लगेचच टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी रिपोर्ट करा, आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमला टॉस साठी यायचं आहे. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, हॅन्ड अँड सम. सुनीलच्या फळीतून दमदार असरदार भोईरच्या शेगाचा ब्रँडेड तरी चेंडूला मैदानाच्या बाहेरच पाठवतोय. वाईडिश बॉलचा वापर. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 4 ओव्हरची मॅच आहे आणि टोटल 36 वरती जाऊन पोहोचेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स. शेवटचा बॉल येणं बाकी आहे.
आणि त्या शेवटच्या बॉलवरती धावा धावा आणि धावा खर्च होत आहेत. 38 एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना त्या समीकरण पूर्णपणे बदलतात. 38 दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आज आपण पाहिलं एका मॅच मध्ये 26 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये आल्या होत्या. डाऊन द लेग साइड वाईड बॉल येईल का? अंपायर अजूनही प्ले मध्ये आहे. यस वाईट +1 म्हणजे या बॉल साठी आतापर्यंत बॉल न डिलिव्हर करता 6 धावा खर्च झाल्यात. यापेक्षा एका षटकार लागला असं तरी चाललं असतं, ही सुद्धा चर्चा सुरू आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. अजूनही शेवटचा बॉल हा तळायचा आहे. स्ट्राईक हँड वरती यश डेलिब्रेट कारण ऍक्शनच झाली नव्हती. 2 बॉलचा खेळ 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती 20च्या सरासरीने 40 धावा आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 रन ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल महत्वाचे आहेत. 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत आता, कारण इथून मोठं डोंगर उभं करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सागरला इंट्रोड्यूस केलं गेलं. आखूड टप्प्याचा बॉल, परंतु कमी बाउन्स आणि धीम्या गतीचा सुद्धा होता. त्यामुळेच असं वाटलं बॅटरला त्या लाईन लेंथला रीड करता आलं नाहीये. बॅटर रेडी होते की बॉल कुठेही असेल मी ऑन साइडलाच खेचणार आहे. प्री कमिटेड स्ट्रोक सिलेक्शन ऑफ स्टिकच्या बाहेर. तिथून बॉल थोडासा राईज झाला आणि बॅटरला सरप्राईज केलाय. पहिला बॉल अगदी स्टंप लाईनच्या बाजूने आणि हा बॉल ऑफ स्टिकच्या खूप जास्त बाहेर, म्हणजे बॅटरला सेट होऊ देत नाही आहेत. सुनीलचा विचार केला आतापर्यंत सुनीलने 2 षटकार मारले. थोडासा सेट जरी झाला असला ना तरी सेट बॅटर विरुद्ध मात्र हे 2 डॉट बॉल महत्वाचे आहेत. स्टँड अँड डिलिव्हर. पहिले 2 बॉल स्ट्रगल केलं आणि त्याच्यानंतर चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द रीच, आउट ऑफ द पार्क. सुनील नावासा त्या बॉलची लाईन लेंथ थोडीशी बॅटरच्या फेवर मध्ये होती. फुलर लेनचा बॉल जरी असला तरी धीम्या गतीचा होता, स्लॉट मध्ये होता आणि त्या स्लॉटचा पुरेपूर फायदा उचलला बॅटर सुनीलने, कारण सेट आहे आणि सेट बॅटरच्या विरुद्ध तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही. टोटल 46 46 रन्स. फुलटॉस बॉल, खरा बॉल वरती प्रहार तर होणारच आहे आणि सुनील सारख्या सेट बॅटर समोर आव्हान खूप. पहिले 2 बॉल गोलंदाज हवी तर दुसरेचे 2 अर्थातच म्हणजे नंतरचे 2 बॉल बॅटर हवी. या 2 बॉल डॉट, 2 बॉल षटकार. 5वा बॉल काय होणार आहे? 5व्या बॉल वरती सुद्धा
षटकाराची लगावली हॅट्रिक सुनील दमदार. सध्या पंखा फास्ट, सुनील बॅटिंग फास्ट करतोय. षटकार षटकार आणि षटकार, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. कॅच ड्रॉप, सुनीलचा पाय तिथे सुद्धा घसरतोय. आणि हीच तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा आहे ना. कधी बॅटर पडतोय, कधी बॉलर पडतोय, कधी फिल्डर पडतोय, कधी पंच सुद्धा पडतायत. आणि हीच क्रिकेटची मजा आहे, रबर बॉल क्रिकेटची मजा. धावांचा विचार केला, धावफलक 60 या धावफलकावरती आहे. परंतु पंचांचं काम सुद्धा इतकं सोपं काम नाही, सेल्फलेस जॉब आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 पंच आपण पाहिले, पद्मनाभ प्रभू सर, मिलिंदजी पाचारणे आणि अजितजी चव्हाण. कौतुक करावं तितकं कमी. आणि फॅन मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते सुनीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या शिट्ट्या सुनीलसाठी होऊन जाऊ द्या. या मॅच मध्ये आतापर्यंत सुनीलने तब्बल 4 तर षटकार ठोकल्यात आणि 36 वरती फलंदाजी करतोय. छोट्या फॉर्मॅट मध्ये 4 ओव्हरच्या गेम मध्ये सुनीलची फलंदाजी महत्वाची आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 2 6 स्टार्ट मिळालं होतं, कन्वर्ट करता आलं नव्हतं. आता मात्र कन्वर्ट केला. मागच्या मॅचच्या चुकांपासून तो शिकला. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन, सिंगल कंप्लीट होईल. डिक्लेअरच्या रूपामध्ये का होईना. नेक्स्ट मॅच कॅप्टन टॉस एडिया, मापसा विरुद्ध शर्विल 11 रेनबो. संदीपजी कवळे सरांचा संघ. सातेरी मापसा विरुद्ध शर्विल 11 रेनबो. लांबचा प्रवास करून आज संघ इथे दाखल झाल्यात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट लखपती बनवणारी स्पर्धा. फरका फसला, परंतु डिक्लेअरच्या रूपामध्ये 62 धावा. आजच्या दिवसाचे जर सामने आपण पाहिले तर सर्व मॅच ऑलमोस्ट हाय स्कोरिंग झाल्यात. कारण पावसाचा ओघ थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे बॅटिंग फ्रेंडली म्हणता येईल रबर बॉल क्रिकेट होत आहे. थोडंसं तुम्ही लाईन लेनने भरकटले तर त्याच्यावरती बॅटर मोठा प्रहार करतो. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर केला गेला. गॅप सुद्धा शोधला जाईल. इनटू द गॅप चेंडू होतोय फर्रार चौकार. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी करतोय. कॅच ड्रॉप होते. बॉलच्या थोडंसं पुढे पोहोचले, त्याच्यानंतर मागे डायू लागून पकडणं शक्य झालं नाही. 3 धावा कंप्लीट होत आहेत. सेट बॅटर सुनील स्ट्राईक एंड वरती येतील. 69 69 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल इथून येणं बाकी आहे. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, सिंगल हँडेडली षटकार येतो आणि 6 धावेने धाव वरती जाऊन तो पोहोचलाय. 42 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आहे. सुनील मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा 1-2 मॅच त्याचे इनिंग पाहण्यासारख्या होत्या. डाउन द लेग साइड 76 धावा. शेवटचा अंतिम बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतील. अबी 11 कुर्लाने सुद्धा मागच्या मॅच मध्ये धावांचा विचार जर आपण केला
तर 84 धावा केल्या होत्या, म्हणजे धावफलक चेस करण्याची कुवत त्यांच्यामध्ये क्षमता आहे, कॅलिबर आहे. दोन धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटच्या रूपामध्ये, म्हणजे 2च धावा मिळणार आहेत. कॅप्टन टॉस साठी लगेचच या. सातेरी मापसा आणि शर्विल 11 रेनबो. $79 is a target. प्रमुख आयोजक करते मानस भोईर यांनाच विनंती असेल की आपला शुभ असं आपण टॉस करूया. चला, शर्विल 11 रेनबो आणि त्यांच्या विपक्ष सातेरी मापसा. सातेरी मापसा प्लीज. कॅप्टन, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं ही आपली प्रथा आहे, कारण त्याच्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो आणि तुम्हाला सुद्धा नंतर टीम मीटिंग करण्यासाठी संधी मिळते. शर्विल 11 रेनबो वडाळा आणि म्हणजेच कोण कॉल करतो? शर्विल 11 टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. मापसा टीम खूप लांबचा प्रवास करून आज आपण इथे दाखल झाल्यात. कसं वाटतंय मुंबईमध्ये आल्यानंतर ही क्रीडा स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? तिथे सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा होतात, परंतु या स्पर्धेचं ॲटमॉस्फिअर आतापर्यंत तुला कसं वाटलं? ही तर आमची पहिली स्पर्धा आहे पावसाळी मुंबईतली. खूपच चांगली स्पर्धा वाटते खेळायला. आणि काय वाटतं, म्हणजे तिथलं क्रिकेट, आता तू काही सामने सुद्धा पाहिली असतील, तिथलं क्रिकेट आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये काय डिफरन्स आतापर्यंत तुला जाणवलाय? इकडे नवीन नवीन आता खेळाडू समजणार आहेत एक एक, तर बघूया. टॉस तू जिंकल्यास काय करणार आहेस? प्रथम आम्ही फिल्डिंग करू. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाही. ऑल द बेस्ट. नक्कीच एक समोर एक वेगळा संघ आहे, कारण आतापर्यंत मुंबईच्या अनेक संघांसमोर तू खेळलाय. नवीन संघ आहे, त्यांचा खेळ तुला माहिती नाही, मग त्यांच्यासमोर काय एक स्ट्रॅटेजी असणार आहे? स्ट्रॅटेजी जसा काही नाही, जसा येणार तसा खेळत राहणार. ऑल द बेस्ट. बॅट आणि बॉलने जास्त बोलण्यामध्ये तो विश्वास दर्शवतो. लगेचच आपण नेक्स्ट मॅचकडे वळूया. सेकंड इनिंगचा खेळ होईल त्याच्या अगोदर. मॅच चालू करायची आहे. अरुण चव्हाण आणि ऋषी पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वागत आहे सर्वांचं.
पहिलाच बॉल तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार आणि तिकडे पहिल्याच बॉल वरती येते विकेट. बॅटर आउट. अक्षतला पहिल्याच बॉल वरती यश मिळत आहे. कमलाकरजी भोईर आपलं देखील स्वागत आहे. आज सर्व आमचे क्रिकेट प्रेमी आणि काय मस्त त्यांनी आम्हाला कोलमी पाठवली होती. हा, कमलाकरजी भोईर आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. माहुर पावसाळी क्रिकेटचे भव्य दिव्य असं आयोजन आज मानस भोईर आणि त्याचे संपूर्ण मित्र परिवार. एक फायटिंग मॅच आपण पाहतोय. अबी11 कुर्ला आणि त्यांच्या विरुद्ध एका साईडला आपण पाहिलं तर क्रिश 11 मीरा भाईंदर, क्रिश चिन्नप्पा यांचा एक संघ आपण पाहायला मिळतो. अबी11 कुर्ला अभिजित कांबळे यांची एक चांगली संघमांनी. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 79 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 79 रन्सचा पल्ला गाठायचा आहे. नवीन बॅटर फईम येत आहेत. पावसाळी क्रीडा स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन. आजचा हा शेवटचा व अंतिम दिवस. फईम मोठ्या फटक्यांची गरज आहे. या बॉल देखील लेगस्टिकला वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या डावामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली. खूप चांगला खेळ केला. सुनीलने एक चांगली स्टार्ट दिली. जैनमने एक चांगला खेळ केला. यशने देखील एक चांगली कामगिरी केली. क्रिश 11 मीरा भाईंदर. मीरा भाईंदरमध्ये टर्फ क्रिकेटचा देखील क्रेज पूर्ण मुंबईने पाहिला. त्यामुळे मीरा भाईंदर सारखं टर्फ जे खेळतात खेळाडू एक वेगळा स्किल त्यांच्याकडे आहे. या बॉल देखील मात्र इकडे लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल है. white+1 हमारे अजीत चौहान सर अंपायर है और मिलिंद पाचरने सर, पद्मनाथ प्रभु सर, सभी हमारे ऑफिशियल्स अंपायर. बॉलिंगसाठी पुन्हा त्या गोलंदाज. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न करत होते. बॉल थोडा थांबतोय तिकडे. शर्विल 11 बोर यानंतर संघ पाहायला मिळेल. शर्विल 11 रेम्बो, प्रज्ञेश शिंदे. गेले कित्येक वर्ष RM रेम्बो संघ देखील आपण पाहिला गेला. आणि शर्विल 11 आज संदीपभाई कवळे, मंगेश नारकर मित्रमंडळ, वाय कट्टा यांची देखील संपूर्ण टीम मेंबर्स. मग एक दिवस ते एन्जॉय करायला बोरवली देतात. एकसर गावचे जावई बापू आहेत संदीप कवळे आणि सहकारनगर वडाळा. तिकडे लहान अगदी बालपण गेलं. क्रिकेटवर प्रेम. यानंतरचा संघ आहे सातेरी म्हापसा संघ देखील आहे. गोवा त्या परिसरातील संघ आहेत. थोडं स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. यानंतर सेकंड लॉट आपल्याला खेळवायचा आहे आणि फायनल आहे. त्यामुळे टायमिंगचं थोडं आपल्याला शेड्यूलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. या बॉलला देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या इकडे पिचिंग करायचा प्रयत्न केला गेला. फ्लिक केला गेला तिकडे. दोन धावा झाले. दोन मात्र इकडे रन्सने स्कोर पुढे झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. पहिली ओव्हर चालू आहे. थोडी मात्र स्टार्ट अरुणने मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करतो. थोडा फटका फसला. हवेत होता बॉल, परंतु विकेट आली पहिल्या बॉलवरती. आणि त्यानंतर मॅचला थोडीफार कलाटणी दिली. चांगली बॉलिंग केली गेली आतापर्यंत बॉलर अक्षतने. गुड बॉलिंग अक्षत. या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल जबरदस्त टायमिंग करत असताना ड्राईव्ह केला गेला आणि बॉल मात्र निघून जाईल. 4 रनसाठी ऋषी पाटील. ज्या पाटीलने मागील मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती, याही मॅचमध्ये मात्र त्याला क्लिक होणं गरजेचं आहे. एका दुसरी ओव्हर मोठी आली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. क्रिश 11 संघाच्या अगेन्स्टमध्ये अबी11 कुर्ला. दुसरा व अंतिम दिवस. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी फ्रीज आहे. म्हणजे घरची आई पण खुश होईल की फ्रीज घेऊन आला. हा, यानंतरची जी टीम्स खेळणार आहे सातेरी म्हापसा आणि शर्विल 11 रेम्बो. आपल्या कॅप्टन आपण रूल्ससाठी अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचा. पद्मनाथ यांच्याशी नक्कीच विनंती करेल. दोन माझगावकर पण आहेत तिकडे. प्रथमेश परब, धूप, अगदी आमचा ऋग्वेद. एक जबरदस्त बॅटल अगदी सर्व
पाहायला मिळतील आणि सर्व टीम्स मोठा स्ट्रोक येईल का? 12 रन झाले धावफलकावरती. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या व्यासपीठावर अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. सतेरी मापसा आणि शर्विल 11 रेनबो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं गेलं आणि पुन्हा एकदा तिकडे चौकार येतोय. मॅचला कलांनी होताना पाहायला मिळतीये. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं. जर चांगली फिल्डिंग केलं तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची होताना पाहायला मिळते. मिसफिल्डची बाउंड्री आली त्यामुळे रन झाले 16. तुम्ही रन करा गोळा आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 MHBच्या ग्राउंडवरती. या बॉलवर देखील मात्र थोडा फटका फसताना पाहिला गेलाय. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. रन्स मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. रन झाले 17 आणि आता कुठल्या टीमला एक खतरा. अभिलन कुर्ला टीम पण मॅच मध्ये आहे परंतु मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. क्रिश 11 मीरा भाईंदर 18 चेंडूने जिंकण्याकरिता आपण पाहिलं अभिरुल कुर्ला टीमला 62 धावांची गरज आहे. 18 बॉल 62 करायचे आहेत. चला थोडं स्पीडअप करा. सुनील ज्याचा टाइम मध्ये लिहिलो दोस्तो प्लीज. आज आमचे सर्व प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. कुणी मी शूटर घालून आले, कुणी छत्री घेऊन आलंय, कुणी भिजतंय, कुणी संडे एन्जॉय करतंय. आणि म्हणजे हे क्रिकेटवरती प्रेम आहे. विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेट एन्जॉय करतायत. मुंबईच्या विविध भागातून आज खेळाडू आलेत. क्रिकेट प्रेमी बोरवलीचा MHB ग्राउंडवर मॅच बघणं देखील एक वेगळी मजा आहे आणि पावसाळी क्रिकेटचे वेगळे क्रिकेट प्रेमी आहेत. 18 चेंडूने 62 धावांची गरज आहे. पहिला बॉल चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आहे. आता 18 बॉल 60 करायच्यात. 20च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. समीकरण अगदी सोपं होईल का यावर देखील नजर असणार आहे. ऋषी पाटीलवर सर्वांचं लक्ष आहे. फहीम दोन्ही बॅटर असे आहेत की दोघांकडे पण क्षमता आहे आणि दोघं चांगलं क्रिकेट खेळलेत. तुमचा अनुभव खूप मॅटर करतो जेव्हा तुम्ही एका मोठ्या लेवलला क्रिकेट खेळताय. संडे फंडे या बॉल देखील कव्हरला ड्राईव्ह करत असताना एक दमदार फटका पाहायला गेला पाटील आणि सबसे कातिल ऋषी पाटील. पंचवीस धावा झाल्या धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हर्षदला आमंत्रित केलं गेलंय. चांगली पिचिंग आतापर्यंत हर्षदने केली आहे. स्ट्राईक एंडला फहीम. या बॉलवर स्लोअर वन पाहिला गेला. ऑफस्टिकला पकडून टाकला गेला बॉल. तिकडे अपील केली आहे परंतु तिकडे येतो डॉट बॉल. हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईट साठी चेक केलं जाईल.
चेक केलं जाईल. आमच्या ऑफिशियल टीम्स इकडे चेक करते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. सो डॉट बॉल असेल. चांगली बॉलिंग केली गेली हर्षदने. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 18 बॉल 60 ची मॅच होती. थोडीफार रंगताना पाहायला मिळते. एका दुसरा सिक्स येईल का? फाईमला मात्र चान्स घ्यावा लागेल. हिम्मतलाच इकडे किंमत आहे. ज्या बॉलर पुलर यांचा बॉल, जो स्ट्रोक पाहिजे होता तो फटका येतोय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत आणि फाईमची खेळी मात्र संपुष्टामध्ये येते विकेट. बॅटर आउट. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. एक जबरदस्त झेल तिकडे डीपला. अक्षत तिकडे होते. अक्षतने चांगली कॅच तिकडे जज केली आणि आमच्या कॅमेरामॅनने पण जबरदस्त फॉलो केलं तिकडे. कॅमेरामॅन आयुष, आमचे सर्व ऑफिशियल टीम, विराज जाधव आणि आमचे अक्षय कोळी, त्याचबरोबर श्रेयस घाडी, बाबू. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. प्रज्ञिल गायकवाड येत आहेत सायमन बॅटिंगसाठी. मोठ्या फटक्याची गरज आहे. मॅच थोडीफार मात्र समीकरण. या बॉलवर देखील आल्या हवाई सफर. छोटा पॅकेट बडा धमाका. हँडसम 6. काय कडकडीत मारलाय भाऊने. आता समजलं की पावसाळा चालू झालाय. काल एक करण सोडाने असा टायमिंगला स्ट्रोक लगावला होता आणि तसाच एक स्ट्रोक पाहिला गेला. प्रज्ञिल गायकवाड सायमन एक हार्ड हिटर बॅटर, त्याची बॅटिंग पाहण्यासाठी देखील नेहमीच पाहिला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिला गेला आणि अगदी समोरून बॉलर ट्रॅव्हल केलं. रन्स मात्र 6 ने पुढे जाईल. 31. 13 चेंडूने 48 धावांची गरज आहे. 13 बॉल 48 करायचे आहेत. हा बॉल देखील निर्णायक आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळत आहे. सर्व मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक बोरवलीच्या MHB ग्राउंडवरती आपण आहोत आणि सर्व मुंबईकर या मॅचचा आनंद घेतात. यानंतर म्हापसा गोवा, सिंधुदुर्ग, कुडाळ तिकडचे देखील खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. इकडे देखील डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. .34 34 रन झाले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे. बारा चेंडू जिंकण्याकरिता 45 धावांची गरज आहे जुनी मॅचला जिंकण्याकरिता. पहिल्या इनिंगमध्ये रन्स थोडा ग्राफवरती जाताना पाहिला गेला. हितेश पारेख अगदी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत आमचे मित्र दादर शिंदेवाडी. आणि क्रिकेटवर प्रेम आहे. मग ते कुठलाही क्रिकेट असू दे, संडेला आपल्याला घरी बसवत नाही. त्यामुळे क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी देखील आज अनेक मित्रपरिवार आमच्या इकडे आले आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये काही खेळाडू पावसाळी क्रिकेट खेळत नाहीत, परंतु क्रिकेट बघण्यासाठी आवर्जून येत असतात. बॉलिंगसाठी केसर सोनार, मीरा भाईंदरचा अजून एक जबरदस्त खेळाडू आणि खूप चांगली क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. गेले कित्येक वर्ष हाही खेळाडू टर्फ क्रिकेट, मातीतलं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत केसर सोनार. टर्फ क्रिकेटचा देखील खूप चांगल्या टीम्स, मग टर्फ ॲडिक, ऑल मॉन्स्टर्स, कंदारी किंग्स, अनडिफिटेबल अशा अनेक टीम्स, क्रिश 11 अशा अनेक टीम्स पहिल्या गेल्या. या बॉल देखील आल्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि खूप चांगली कॅच पकडली तिकडे. रौनक, क्या बात है. रौनक ने जबरदस्त कैच कलेक्ट किया वहां पर. गुड कैच रौनक. टायमिंग चांगलं केलं होतं, परंतु रौनकने बॉल खूप चांगला जज केला आणि तिकडे 2 कॅच काल एक ड्रॉप झाली होती, आज एक ड्रॉप झाली होती, पण रौनकने तिकडे जबरदस्त कॅच कलेक्ट केली. चिखलातून जो प्रवास होता आणि गुड कॅच रौनक. रौनकने मॅच मध्ये पण रौनक आणली आहे.
यानंतर देखील एक जबरदस्त बॅटल आहे. म्हणजे मुंबईकरांसाठी पण नवीन आहे, म्हापसा गोवा त्या परिसर संघ आले त्यांच्यासाठी पण नवीन आहे की त्यांना पण त्यांचा खेळ माहीत नाही. दोघांना एकमेकांना आपला खेळ माहीत नाही, परंतु मॅच देखील चांगलीच रंगेल. शर्विल इलेव्हन रेम्बो आणि त्यांच्या विरुद्ध सातेरी म्हापसा. यानंतर या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला डीप मध्ये खेळाडू आणि इथे कॅच ड्रॉप होती आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच. क्रिकेटचा नियमच आहे, तुम्ही जर चांगली फिल्डिंग केलं तर चांगलं क्रिकेट खेळू शकता. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळायचं तर तुमच्याकडे सर्व काही गोष्टी असणं गरजेचं आहे. फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर बाबू बुमू 11 हेमा पॅकर आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. इकडे देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. लालबाग परळकर पण आलेत, आमचे मित्र सावंत आणि आमचा विवेक शेलार. हा, आता गणपती चालू झाला की लालबाग परळ त्या परिसरात एक वेगळा क्रेज आहे आणि आगमन चालू होतील आणि ते एक वेगळी मजा आहे. मग दहीहंडीचा जो सण, रक्षाबंधन, अशा अनेक सण मराठी माणूस आज मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. परंतु मॅच थोडीफार फसताना पाहिले गेले. स्ट्राईक एंडला सायमन प्रज्ञिल हार्ड हिटर बॅटर आहे. या बॉलवर देखील वेगात टाकलेला बॉल आणि वाईट बॉल आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा केसर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आहे. रन्स मात्र पुन्हा एकदा ग्राफवरती जाताना पाहायला मिळेल. समीकरण थोडं बदलताना पाहिले गेले. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्सने स्कोर कार्ड पुढे जाईल. 9 चेंडूंनी 37 धावांची गरज आहे. 9 बॉल 37 करायची. हे 3 बॉल निर्णायक आहेत. लास्टला 6 बॉल 18, 6 बॉल 20, 6 बॉल 22 ची मॅच पण बघायला मजा येईल. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर. समित चव्हाण मला सोडे लकी आहे. समितने जागा बदलली आणि हँडसम 6. वाह, काय टायमिंग केलंय आणि प्रॉपर टायमिंगला 6 लगावला गेलाय. मॅचला तर थोडी बॉल कलाटणी येते. 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. 8 बॉल 31. सिद्धेशने देखील आपण पाहिलं एक टायमिंगला 6 लगावला. प्रज्ञेने एक चांगली बॅटिंग केली. मॅच देखील थोडीफार क्लोज होतीये. अबी 11 कुर्ला त्यांच्या विरुद्ध क्रिश 11 मीरा भाईंदरची एक जबरदस्त स्टार कास्ट आहे. निमित्त आहे नक्कीच कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक. आजचं हे 3रं पर्व आणि जबरदस्त आयोजन बोरिवलीच्या MHB ग्राउंड वरती आपण पाहतोय. 4 व 5 जुलै 2 दिवस क्रीडा स्पर्धा आपण आनंद घेतला सर्वांनी. पुन्हा एकदा केसरचा हा बॉल निर्णायक आहे. 8 बॉल 31. या बॉलवर देखील मात्र इकडे दांडी गुल. जबरदस्त बॉल पाहिला गेला केसर सोनारचा. परफेक्ट पिचिंग आणि बॅटर आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. त्यानंतर सेलिब्रेशन पाहिलं गेलं केसरचं की खूप इम्पॉर्टंट बॉल होते हे, कारण की इकडे मॅच फिरू शकत होती.
झणझणीत षटकार. काय स्ट्रोक केलं गेलं, जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं प्रज्ञिल गायकवाड. पाहू शकतो आपण रिप्ले प्रज्ञिलचा शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आणि इकडे ती समोरून बॅट फिरवली, थोडे स्किड झाले परंतु काय बॅटचा फ्लो होता. रणजित पॉलिसाठी रणजित आहेत. या बॉल देखील पुण्याच्या समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय, खेळाडू आहेत तिकडे. 2 रनचा मात्र तिकडे प्रयत्न होईल आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. सो एकच रन तिकडे मिळतीये. 60-65 रन्स असतील मॅच बघायला मजा आली असती, परंतु 79 रन्स या ग्राउंडवर चेस करणं थोडं डिफिकल्ट आहे. चार चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 4 बॉल 24 ला मॅच जिंकून देईल का आपल्या टीमला. चार चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 79 रनचा पल्ला गाठायचा होता. बॅटर रोहन येत आहेत. या बॉलवर चुकी होतीये आणि मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. सायमन प्रज्ञिल स्ट्राईक एंडला. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज. या बॉलवर कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे देखील मात्र चांगला ट्रॅव्हल केला गेला, परंतु तिकडे 4 रन मिळतात. कंपल्सरी चेसिंग हा क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. प्रज्ञिल गायकवाड सायमन शेवटच्या क्षणापर्यंत एका किल्ल्याला मात्र लढवतोय. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे. बाबू भूमी 11 आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण आपल्या नक्कीच आल्याची नोंद करायची. आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. स्ट्राईक एंडला प्रज्ञिल 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. एका दुसरा एक्स्ट्रा येऊन मॅचला कलटणी होईल का. रणजित बॉलिंग साठी चांगली फाईट केली, खूप चांगली बॅटिंग केली. 5 बॉल 19. प्रज्ञिल गायकवाड सायमनची एक धुवाधार इनिंग लक्षात राहील अशी इनिंग आहे. तीन चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या बॉलवर फटका थोडा फसतोय आणि समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. रणजितला मात्र विकेट मिळतीये. गुड कॅच रणजित, चांगलं कॅच मात्र त्याने कलेक्ट केली स्वतः फॉलो थ्रू मध्ये आणि येते विकेट. बॅटर आउट. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहायचंय. लगेचच आपली मॅच कवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. वेळेचं थोडं आपल्याला मर्यादा आहे कारण की मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. या बॉलवर बॅट फिरवली परंतु वेळ निघून गेले. खेळाडू आहेत तिकडे आणि प्रयत्न करतात. जास्त एफर्ट्स घेतले नाही त्याने. त्याला माहिती आहे की मॅच मध्ये आपण आहोत, रिस्क नको. 2 ते 2 6 मात्र कमी पडले परंतु प्रज्ञिलने चांगले स्टार्ट केली होती.
रबर बॉल क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. शेवटच्या बॉलवर थांबून खेळले गेले आणि सामना जिंकून पहिला संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होतोय. क्रिश 11 मीरा भाईंदर. वेल प्लेड. जबरदस्त कामगिरी केली क्रिश 11 टीमने पण. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. नमस्कार. नो डाऊट ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली सुनील. पहिल्या डावामध्ये ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली सुनीलने. क्रिश 11 मीरा भाईंदर टीमसाठी सुनील. सुपर सुनील. साठी ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली सुनील. क्रिश 11 मीरा भाईंदर साठी आणि भारत मॅचचा पुरस्कार दिला जाईल सुनील. हा लगेच मॅच चालू करायची. तिकडे प्रॅक्टिस कोणी करणार नाहीये. विनंती करेल प्लीज, प्रॅक्टिस कोणी करू नका. लगेच मॅच स्टार्ट करा. सुनील आपण यायचं आहे. आणि शार्विल 11 रेम्बो आपली देखील बॅटिंग लाईनअप पाठवा. हा प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट दिली जाईल. श्रीसाई स्पोर्ट्स आम्हाला नेहमी सहकार्य राहिले गेले. पराग पाटील, शैलेश पाटील यांच्या माध्यमातून. सुनील आपण या. सुनील सिंह. और सुनील सिंह को ये प्लेयर ऑफ द मैच की टी शर्ट. वेल प्लेड सुनील. बहुत सालों से क्रिश 11 टीम के लिए अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं. टर्फ, मिट्टी का क्रिकेट और टीम जीती है. टीम सेमीफाइनल में जा चुकी है. सुनील, दो शब्द. टीम जीती है और टीम सेमीफाइनल में जा चुकी है. और इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द. ये टूर्नामेंट हम लोग हर साल खेल रहे हैं, तो हर साल और टूर्नामेंट अच्छा हो, हम लोग को खेलने मिले, ये चाहता हूँ. और हर साल करते रहे टूर्नामेंट. और हम लोग ने फर्स्ट टाइम आज क्वाली किया, सेमी आए, और हम लोग कोशिश करेंगे फाइनल में आए. सुनील, और एक सवाल रहेगा. पिछले 3-4 साल में जो क्रिश 11 टीम खेल रही है, टर्फ क्रिकेट, मिट्टी का क्रिकेट, सो टीम के बारे में दो शब्द जानना चाहता हूँ. हम लोग एक एरिया के प्लेयर खेलते हैं, कोई बाहर का नहीं रहता है. और एक हम लोग दोस्त लोग हैं, वही टीम खेलते हैं. सब जीतो हारो ऐसा कोई ये नहीं, स्टार प्लेयर नहीं है. हम लोग जितने एरिया वाले ही खेलते हैं और परफॉर्म अच्छा करते हैं. जितना कोशिश है उतना परफॉर्म अच्छा करने का कोशिश करते हैं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. जबरदस्त परफॉर्मन्स किया. थँक्यू. तर मित्रांनो, जबरदस्त मॅचेस पाहिले गेल्या. पहिला हाफ आता मात्र समाप्त झाला. त्यातून क्रिश 11 मीरा भाईंदर टीम सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झाली आहे. कधी बॅटर कधी बॉलर. आता म्हापसाचा संघ आहे, विक्रोळीचा संघ आहे, दक्षिण मुंबईची स्टारकास्ट आहे, वडाळा त्या परिसरातील संघ आहे, वक्रतुंड मालाड एक, भूमी 11 तिकडचा एक, मालाडचा एक संघ आहे. त्यामुळे अजूनही देखील ज्या 4 टीम आहेत त्या फाईट करताना पाहायला मिळतील. तुम्ही पण मात्र कैलासवासी वंदना संतोष भोईर स्फूर्ती चषकाचा आनंद घ्या. धन्यवाद. थँक्यू.